घ्या. काय करता इथं? अहो ताई, मीच त्यांना बोलवलं होतं चहा प्यायला. का? त्यांना घरी चहा नाही मिळत का दुकानापाशी नाही मिळत? समोरच लकी भाऊजींचं दुकान आहे ना, पाहिजे तेवढा चहा मिळतो. इथे यायची काय गरज होती? का तू ज्या पद्धतीने चहा देतेस ते आवडलंय त्यांना? ताई काय बोलताय तुम्ही? माझं काम होतं त्यांच्याकडे म्हणून बोलवलेलं. कसलं काम? अहो उद्या बँकेत जायचं इन्शुरन्सच्या कामासाठी. ते कागदपत्र वगैरे मला नाही समजत, तेच बघायला बोलवलं होतं त्यांना मी. मग आधी सांगायचं ना. लालीजी ऐका, मी तुमचा राग समजू शकतो. आपला नवरा कुठल्याही परक्या बाईकडे एवढ्या रात्री चहासाठी जाणं हे बघून राग येणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, परत अशी चूक करू नका. नाही करत. मला असलं काय आवडत नाही. बघ, आणि आता चहा पिऊन झाला असेल तर जायचं का? चला. चला. आओ थांबा, मी आलेच. का हो? ते जरा जास्तच त्यांच्यावर आवाज चढवला ना, सॉरी म्हणते. बर. मम्मी भूक लागली, जेवा दे ग. हा देते. मम्मी लाली काकी पण आली. मग अशी तुला खायला काहीच घेऊन आले नव्हते ना? हे पैसे घे दुकानाचा आणि खाऊ खा जा. हा कशाला ताई त्याला पैसे दिलेत? उगाच बिघडवताय पोराला. तू माझ्या नवऱ्याला बिघडवू नकोस हा. काय गरज होती त्याला चहा प्यायला बोलवायची तुझ्या इथं? अहो ताई, तुम्ही असं का वागताय? मी काय मुद्दाम करतेय का? आता जाळं नाही टाकलं तर कसं करणार? जाळ्यात अडकणार आहेत का नाहीत ते? ते सगळं ठीक आहे, पण सगळं मापात राहून करायचं. मर्यादा ओलांडायची नाही, कळलं ना? हे बघा ताई, मी काय तसली बाई नाहीये. मी तर तुम्हाला आधीच नकार दिला होता या कामासाठी. गरीब असली म्हणून काय झालं, मी पण खानदानी आहे, लाज नाही सोडले मी. आणि राहिला प्रश्न तुमच्या नवऱ्याचा, तर राहुललाही पुरुष बघितले, पण त्यांच्या डोळ्यात जो आदर आहे ना दुसऱ्या बायकांसाठी, तो आजपर्यंत मी कोणाच्या डोळ्यात नाही बघितला. खरंच देव माणूस आहे हो तुमचा नवरा. त्यांच्या डोळ्यातला बाईबद्दलचा आदर चांगलाच माहिती आहे मला. मला नाही वाटत ह्या आधी बी त्यांनी असं काय केलं असेल किंवा कुठल्या बाईकडे वाईट नजरेनं बघितलं असेल. ए तू नको सांगू हं, माझा नवरा कसा आहे आणि कसा नाही. एवढ्या धुतल्या तांदळासारखा असताना तर हे सगळं करायची गरजच पडली नसते मला. ठीक आहे, तुम्हाला जर विश्वासच नसेल तर काय बोलू मी आता? काय बोलायचं नाही, जेवढं काम दिलंय तेवढं गपचूप करायचं. आणि त्या कामाचे पैसे. थँक्यू ताई, पैशाची लई गरज होती. पण खरंच सांगू का ताई, तुमचं नवरा खरंच तसं नाही आहे. तुमच्या नवऱ्याला असं फसवताना लई वाईट वाटतं मला. झालंच, तुला काय आयुष्यभर हे नाटक नाही करायचंय. अजून काही दिवस फक्त. आणि हो, हे पैसे फक्त माझ्या नवऱ्यासाठीच्या कामाचे नाही आता. तू तिकडं जामकर साहेबांच्या घरी जातेस ना, तिथे जो पेशंट आहे तो कसा आहे, बरा आहे, त्याच्याबद्दल काय बोलणं होतंय, त्याच्या तब्येतीत काय सुधारणा आहे काय नाही, बारक्यातली बारीक गोष्ट मला कळली पाहिजे. ठीक आहे, सांगन. येते. काय ग, खरंच माझा नवरा देव माणूस, निर्मळ मनाचा, बायकांचा आदर करणार आहे का? बाय, तुमची शपथ ताई.
चाललं की मग आपल्या अड्डावर चल परदेश नाही नाही, आज इथेच बसायचं. बसा. चालतंय बसा. साहेब पण हे पार्टी कशाबद्दल? नाही, आज जरा एकटं एकटं वाटतंय आणि साकेतला सोडून मी लांबही जाऊ शकत नाही, म्हणून इथेच बसू. म्हणजे साहेब एक विचारतो, राग मारून घेऊ नका, पण आज आमच्यावर एवढं प्रेम कोवत चाललंय तुमचं? देवी नावाचं कोण आहे का गावात? म्हणजे साहेब आता गावात लय मंदिर आहेत, त्यात आहेत केलंय देवी. नाही नाही, गावात देवी नावाची कोणी मुलगी आहे का? मुलगी 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 मुलगी? ओ साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आहे. असलं असतं वय कुठं आम्ही तुम्हाला काय समजतो, तुम्ही मुलगी मुलगी बद्दल विचारता तुम्ही आहे? काय साहेब हे हवा यार. चप. तो साकेत सारखा देवी देवी करतोय म्हणून विचारलं. तुमच्या पाण्यात कोणी आहे का देवी नावाची मुलगी? हा साहेब आता आलं माझ्या ध्यानात. हाय की म्हणजे कस्तुरीच होते बघा तिला बघितलं की. आपण साकेतची तर तब्येत बरी नाही ना. आता कुठे आहे ती? झालं तिचं लग्न, गेली 2 लेकरं झाली. देविका नाव होतं तिचं. ती सोडून देवी नावाचं दुसरं कोणी आहे का? हाय हाय हाय, एक माणूस आहे. एक माणूस आहे, त्याचं नाव आहे देवीदास. अरे ते नाही का येड, अरे ते येड डोक्यात फिरते गावभर बोंबलत, ते खांबाला साडी घालून म्हणते माझी बायको माझी बायको. ते अरे याड्या अरे ते देवीदास नाही, देवदास आहे तो, देवदास. साहेब अहो त्या देविकाचं लग्न झालं दुसऱ्या माणसासोबत आणि याचा झाला देवदास. म्हणजे देवी नावाचा कोणीतरी माणूस असला पाहिजे या गावात. लालेजी काय झालं एवढं चिडायला? खरंच माहित नाही काय झालंय ते. काय गरज होती त्या बाईच्या घरी जायची? हा, तिनं बोलवलं आणि तुम्ही गेलात तोंडवर करून. अहो देवळात तिचा पाय मुरगळला म्हणून मुरगळ काढायची परवानगी दिली, फक्त डायरेक्ट तिचं घर गाठलं. अहो लालेजी तुम्ही समजताय तसं काय सुद्धा नाही. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. मी गैरसमज करून घेते? तुम्हाला काय गरज होती त्या बाईच्या घरी जायची? हा, असं काय काम होतं तिच्याकडं? लालेजी तुम्ही विनाकारण चिडताय, विनाकारण माझ्यावर संशय घेताय. संशय